नमः संस्कृताय. नमस्कार विद्यार्थी मित्र. मागच्या तासाला आपण अष्टमः पाठ पिनकोड प्रवर्तक महान संस्कृतज्ञ हा पाठ या ठिकाणी पाहत होतो. कालच्या तासाला पिनकोड म्हणजे काय, तो कशा प्रकारचा असतो, किती अंकाचा असतो, याची सर्व प्रस्तावना आपण या ठिकाणी पाहिलेली. पिनकोडचा वापर आपण कुठे कुठे करतो हे आपण कालच्या तासाला या ठिकाणी पाहिलेले. केवळ पत्रलेखनामध्ये नाही तर ऑनलाईन क्रय विक्रय करण्यासाठी आपल्याला पिनकोड आवश्यक असतो. त्याचप्रमाणे आपल्या विभागामध्ये कोणकोणत्या आपल्याला सोयी सुविधा उपलब्ध आहेत, मग हॉस्पिटल असेल, एस टी डी सेवा असेल, त्यानंतर कोणते सामाजिक शास्त्र, सामाजिक सेवा असतील, या सर्वांची माहिती करण्यासाठी आपल्याला पिनकोडची अत्यंत आवश्यकता आहे. इथपर्यंत आपण कालच्या तासाला आपण पाहिलेलं होतं. आता पुढचा भाग आपण पाहूया. चला. आई मित्रांनी, भारत सदृशे विशाले देशे सुदूर प्रांतेभ्यः अन्य प्रांतं प्रति प्रेषितानि पत्राणि विना विलंबं विना प्रमादं कथं लभ्यन्ते. आता पाठ सुरुवात झालेला आहे. अहो मित्रांनो, भारतासारख्या विशाल असलेल्या देशामध्ये एका प्रदेशातून पाठवलेलं पत्र दुसऱ्या प्रदेशामध्ये विना विलंब म्हणजे कोणत्याही प्रकारचा विलंब न होता आणि कोणतीही चूक न होता कशा प्रकारे प्राप्त होत असेल, हा प्रश्न या ठिकाणी इथं केलेला आहे. प्रमादः कथं लभ्यते, कोणत्याही प्रकारची चूक नाही. भारत आपला आशिया खंडामधला सगळ्यात मोठा देश म्हणून गणला जातो. एवढ्या मोठ्या भारत देशामध्ये या ठिकाणी एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये जेव्हा आपण पत्र पाठवतो, ते पत्र आपल्याला जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसात प्राप्त होतं आणि नुसतं प्राप्त होत नाही तर कोणतीही त्यामध्ये वितरण व्यवस्था ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यामध्ये कोणताही प्रमाद किंवा कोणतीही चूक होत नाही. प्रमाद शब्दाचा अर्थ आहे चूक. लभ्यतेचं रूप काय आहे? लव हा धातू आहे. कोणत्या गणातला आहे? पहिल्या गणातला. एक आप धातू आहे, म्हणजे एक आत्मनेपदी धातू आहे आणि रूप काय आहे? प्रथम पुरुष एक वचन. त्यानंतर विना विलंब किंवा विना प्रमादम असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. कारक विभक्ती आपण मागच्या तासाला या ठिकाणी पाहिलेली आहे. कारक विभक्तीमध्ये विना हे अव्यय आहे. विना हे कोणतं नाव नाही किंवा कोणत्या वस्तूचं नाव नाही, हे आहे अव्यय. याचा अर्थ होतो शिवाय. आणि या अव्ययाला या ठिकाणी द्वितीया, तृतीया आणि पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. म्हणजे विना अव्यय जर आपणाला जर परीक्षेमध्ये जर आलेला असेल तर आपण कोणतीही विभक्ती देऊ शकता. कोणतीही म्हणजे द्वितीया, तृतीया, पंचमी या 3 पैकी कोणतीही एक विभक्ती देऊ शकता. तिन्ही विभक्ती दिलं तर काहीही फरक पडणार नाही. जे आपल्याला घ्यायचं 1 मार्कासाठी विचारलेलं आहे, तुमचे तिन्ही उत्तर बरोबर असतील तर तुम्हाला 1च गुण असेल आणि उत्तर चूक असेल तर तुमचा मार्क मात्र कापला जाईल. एवढी गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आणि म्हणून पत्राणी शब्दाचं वचन या ठिकाणी द्वितीय विभक्ती इथं वापरलेली आहे. पुन्हा विलंब शब्दाची सुद्धा इथं विना या अव्ययामुळे द्वितीय विभक्ती या ठिकाणी इथं वापरण्यात आलेली आहे. वयम अस्माकं निवास विभागे पत्रपेटिकायां पत्रं क्षिपामः. आपण आपल्या विभागात असलेल्या पत्रपेटीमध्ये पत्र टाकतो. क्षिपामः म्हणजे रूप कोणता आहे? क्षिपा हा 6व्या गणातला उभयपदी धातू आहे. 6 उभ इथं परस्मैपद या ठिकाणी धातू घेतलेला आहे आणि रूप कोणता आहे? उत्तम पुरुष बहुवचनाचं रूप आहे. उत्तम पुरुष बहुवचन. कशामुळे उत्तम पुरुष घेतलेला असेल? हो, कर्ता कोणता आहे या ठिकाणी? वयम हा कर्ता आहे, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद आहे. वयम हा बहुवचनी कर्ता आहे. अहम, आवाम, वयम, प्रथमा. म्हणून वयम प्रमाणे क्रियापद इथे या ठिकाणी काय घेतलेला आहे? घेतलेला आहे. आम्ही आपल्या विभागात असलेल्या पत्रपेटीमध्ये पत्र टाकतो. ततः तत्पत्रालयं प्रति गच्छति. त्यानंतर ते पोस्टात जाते. म्हणजे पत्रपेटीमध्ये जे पत्र तुम्ही टाकता काही वेळानंतर पोस्टमन त्या ठिकाणी येतो. सकाळी 10 किंवा 11च्या अंदाजामध्ये आणि ते सर्व पत्रे काढतो. तो पत्रे कुठं घेऊन जातो? पत्रालय म्हणजे पोस्टामध्ये ते पत्र घेऊन जातो. ततः च निर्दिष्टं स्थानं प्रति प्राप्नोति.
आणि त्यानंतर तिथं निर्दिष्ट केलेल्या अर्थात सुचवलेल्या स्थानाला ते पत्र प्राप्त होतं किंवा जातं. प्राप्नोती हे रूप दिलेलं आहे या ठिकाणी. याच्यामध्ये धातू कोणता आहे? प्र हा उपसर्ग आहे. आप पाचव्या गणातला धातू आहे आणि प्रथम पुरुष एक वचनाचं रूप आहे. प्रथम पुरुष एक वचन ते पत्र आपल्याला या ठिकाणी मिळतं. म्हणजे पोस्टामध्ये या ठिकाणी गेल्यानंतर आपण जो काही पत्ता टाकलेला आहे, इंडेक्स मध्ये जो काही आपण संकेतांक दिलेला आहे, त्या संकेतानुसार पत्राची त्या विभागामध्ये विभागणी केली जाते. तिथं शिक्का मारला जातो आणि मग पुढे ते डिस्पॅच केलं जातं. म्हणजे पुढच्या प्रक्रियेला ते पाठवलं जातं. कथम शक्य भवती एषा वितरण व्यवस्था? ही वाटपाची व्यवस्था कशी शक्य होत असेल? कारण का वरे आपल्याला शब्द वापरलेला आहे, सुदूर प्रांतेभ्य विशाल देशे. एवढ्या मोठ्या विशाल देशामध्ये एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये ही जी पत्र वाटपाची ही जी वितरणाची व्यवस्था आहे ती कसं शक्य होत असेल? काय कारण आहे? पिनकोड प्रणाली ही इत्येव एतस्य प्रश्नस्य उत्तरम. पिनकोड प्रणाली हे या प्रश्नाचंच उत्तर आहे. इत्येव असा शब्द आहे, इत्येव शब्द नाहीये, संधियुक्त शब्द आहे. संधी अशी होते इति अधिक एव, यनसंधीचा प्रकार आहे आणि असं रूप तयार होतं आपलं यनसंधीनं, इत्येव. आणि वाचत असताना आपण इति अधिक एव म्हणजे अशा प्रकारे पिनकोड प्रणाली हेच कशाचं? वितरण व्यवस्था कशी शक्य होते, म्हणजे इथपर्यंत कशा प्रकारे प्राप्त होतं. इथं परत प्रश्नार्थ चिन्ह दिलेलं आहे आपणाला. वितरण व्यवस्था प्रश्न विचारलेला आहे, मनात निर्माण केलेला आहे की वितरण व्यवस्था एवढ्या फास्ट, एवढ्या जलद गतीने कशी पूर्ण होते. काय उत्तर दिलेले? पिनकोड प्रणाली. पिनकोड प्रणाली हेच या वितरण व्यवस्थेचं उत्तर आहे. पिनकोड क्रमांक नामपत्र संकेतस्य अन्ते लिखिताः षट संख्याः. पिनकोड क्रमांक म्हणजे पत्र संकेताच्या किंवा पत्राच्या पत्त्याच्या खाली 6 अंकात लिहिलेला आकडा असतो. पत्र लिहिल्यानंतर आपल्याला शेवटच्या पानाला या ठिकाणी पत्त्यासाठी अशा 3-4 लाईन असतात. या ठिकाणी पत्ता लिहितो. मुक्काम पोस्ट मुक्काम जोशी राजेश रामकृष्ण, राणा लोकनाथ, तालुका मंगपूर, जिल्हा लातूर. हा झाला माझा ॲड्रेस पत्त्याचा, मला ज्या ठिकाणी ज्याला पाठवायचे त्याला. आणि त्याच्यानंतर खाली 6 बॉक्स तुम्हाला असे दिलेला आहे. आणि त्या बॉक्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तर पिन टाकायचं आहे. 41 35 15 हा नागपूरचा मी ज्या ठिकाणी लातूर त्याचा पिनकोड आहे, किंवा लातूरचा 41 35 12 पिनकोड आहे. हा पिनकोड म्हणजे हे पत्त्याच्या खाली हा जो संकेतांक आहे त्यालाच पिनकोड या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि हे किती अंकात आहे? षट संख्या हा दर्शिता. 6 अंकांनी हे दर्शवलेलं आहे. पहा 1 2 3 4 5 आणि 6 अंक आहेत त्याच्यामध्ये. काल तुम्हाला मी मोबाईलचं उदाहरण नंबरचं त्यासाठी दिलेलं होतं. पुन्हा लँडलाईनचं सुद्धा उदाहरण मी त्याच याच्यासाठी दिलेलं होतं. लँडलाईनला आजही तुम्हाला फोन लावायचा जर असेल तर अगोदर तुम्हाला त्या जिल्ह्याचा फोन नंबर दाबावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला लँडलाईनला फोन लागतो. मोबाईलचा नंबर आला तर तुम्हाला अगोदर 91 अंक दिसतात आणि त्याच्यानंतर पुढचे नंबर या ठिकाणी दिसतात. हे काय आहे? ही प्रणाली आहे, ही एक कोड प्रणाली या ठिकाणी आहे. पिनकोड नाम स्थान संकेतांक. पिनकोड म्हणजे एखाद्या विशिष्ट स्थानाची खूण की त्याद्वारे तो नंबर जर टाकला तर पत्र त्याच ठिकाणी जाईल, दुसरीकडे जात नाही. ऑगस्ट मासे द्विसप्तती नवैतमे ख्रिस्ताब्दे स्वातंत्र्यदिन समारोहे प्रधानमंत्री इंदिरा गांधी महोदयायै उपहारीकृता एषा महत्त्वपूर्णा प्रणाली. कधी मिळाली आपल्याला ही? ऑगस्ट महिन्यामध्ये इसवी सन 1972ला स्वातंत्र्य दिन समारोहामध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी महोदयांनी ही प्रणाली आपल्या भारत देशाला
भेट म्हणून दिली. उपहारी कृता. कृता हे धातुसाधित विशेषण वापरलेले आणि उपहार म्हणजे भेट देणे. महोदयायै स्त्रीलिंगी आहे आणि महोदय हा शब्द आहे पण स्त्रीलिंगी वापरलेला असल्यामुळे महोदया झालेला आहे. आणि विभक्ती कोणती वापरलेली आहे? नतेप्रमाणे चतुर्थी विभक्ती आहे. असं रूप आहे महोदयायै. म्हणजे ज्याला द्यायची त्या शब्दाची आपण चतुर्थी विभक्ती वापरतो. कोणाला दिलेली? ही प्रणाली भारत देशाला स्वातंत्र्य दिन समारोहामध्ये इंदिरा गांधींनी इसवी सन 1972 रोजी भेट म्हणून दिली. केन खलु प्रवर्तिता इयं संकेत प्रणाली. ही संकेत प्रणाली कोणी सुरू केली असेल? संकेत म्हणजे पिनकोड क्रमांक हा कोणी सुरू केलेला आहे? इंदिरा गांधींनी तर या ठिकाणी आपल्याला ही भेट म्हणून दिली, पण त्याचा प्रमुख प्रवर्तता कोण आहे? प्रमुख कोण आहे ज्यांनी याची निर्मिती केलेली आहे? सहपत्रालय अधिकारी आसीत संस्कृत पंडित गणितज्ञ. कोण होते हे? ते पत्र विभागात किंवा डाकदार विभागामध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. आणि अजून काय वैशिष्ट्य आहे? संस्कृत पंडित गणितज्ञ. संस्कृत पंडित आणि गणितज्ञ होते. कोण आहे? श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय. केन खलु प्रवर्तिता इयं प्रणाली. या प्रश्नाचं उत्तर इथं दिलेलं. ही प्रणाली म्हणजे पिनकोड संकेतांक हा कोणी सुरू केला? तर हे कोण आहेत? श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय. कोण आहे? डाकदार विभागामध्ये किंवा पोस्टामध्ये मुख्य पदावर कार्यरत असून हे काय आहेत? संस्कृत पंडित आणि गणित तज्ञ होते. सह कोलकाता नगरे डाकदार विभागस्य निर्देशक रूपेण कार्यरतः आसीत्. सह भिकाजी वेलणकर महोदय डाकदार विभागे. वेलणकर महोदय कोलकाता नगरामध्ये पोस्टात निर्देशक रूपाने म्हणजे मुख्य पदावर अधिकारी रूपात कार्यरत आसीत म्हणजे कार्यरत होते. आसीत मध्ये धातू कोणता आहे आपला? कोणता धातू आहे? दुसऱ्या गणातला असं धातू आहे. असं हो. आणि रूप कोणता आहे? लंग लकाराचं रूप आहे. म्हणजे प्रथम भूतकाळ, प्रथम पुरुष, एकवचन हे लंग लकाराचं रूप आहे. तस्य कार्यकाले एकस्मिन् दिने कोपी दुःखितः केरळ प्रदेशीय सैनिकः महोदयं नेलितुम् आगतः. त्यांच्या कार्यकालात किंवा त्यांच्या काळात एक दिवशी काय झालं? कोणी एक दुःखी सैनिक, केरळ प्रदेशात राहणारा कोणी एक दुःखी सैनिक या महोदयांना भेटण्यासाठी आला. कोपी मध्ये शब्द कोणता आहे? कोपी शब्द नाहीये, लक्षात घ्या. कोपी जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला अर्थ लक्षात येणार नाही शब्दाचा. संधियुक्त शब्द आहे. संधी अशी होते कह अधिक अपि. विसर्ग संधीचा हा प्रकार आहे. म्हणजे कह म्हणजे कोणी एक, आणि दुसरं काय? केरळ प्रदेशामध्ये राहणारा कुणीतरी एक सैनिक या महोदयांना, कोणत्या महोदयांना? भिकाजी वेलणकर महोदयांना. मेलितुम मध्ये धातू कोणता आहे? मेलितुम असं रूप त्या ठिकाणी वापरलेले 6व्या गणातला मूल धातू आहे. लक्षात घ्या. काय आहे? 6व्या गणातला मूल धातू आहे. 6 परस्मय पद आणि हेतुवर्धक धातुसाधित तुमंतव्याचं रूप तिथं वापरलेलं आहे. भेटण्यासाठी आगतः हे धातुसाधित विशेषण आहे. आगत म्हणजे आला. सह तस्य पित्रोः स्वास्थ्य विषये किंचिदपि ज्ञातुम् असमर्थ. कशासाठी भेटण्यासाठी आला? त्याचं कारण सांगितलं. काय? सह तस्य पित्रोः, तो त्याच्या वडिलांना किंवा वडिलांच्या स्वास्थ्य विषये किंचिदपि ज्ञातुम् असमर्थ. तो सैनिक, केरळ प्रदेशातला सैनिक या महोदयांना भेटण्यासाठी का आलेला होता? कारण त्याला त्याच्या वडिलांच्या स्वास्थ्याविषयी कोणत्याही प्रकारची बातमी समजण्यास तो असमर्थ होता. ज्ञातुम्
असमर्थ. ज्ञातून रूप वापरलेला या ठिकाणी पहा. परत या ठिकाणी कोणता धातू आहे? 9व्या गणातला ज्ञा उभयपदी धातू आहे. आणि परत काय आहे? उमंत अव्यय. केतवर्तक धातू साधित उमंत अव्यय. केरळ प्रदेशात राहणारा एक सैनिक आपल्या वडिलांच्या स्वास्थ्याची काळजी करत होता, कारण त्याला वडिलांच्या स्वास्थ्याविषयी कोणतीही कल्पना किंवा कोणतीही बातमी प्राप्त होत नव्हती. या ठिकाणी आपण इथं थांबूयात. राहिलेला जो भाग आहे तो उद्याच्या तासाला आपण पाहूयात. हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. या भागात जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला वैयक्तिकपणे विचारू शकता. इथं आपण आजच्या तासाला थांबूया. धन्यवाद.